नमस्कार सर, मी डॉक्टर अनिल कांबळे, संशोधन अभियंता अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग येथे कार्यरत आहे। मी आज आपणास या सोलर ट्री बद्दल माहिती आपणास देणार आहे। आजकालचे जे अप्लायन्सेस आहेत सगळे अपारंपरिक ऊर्जेवर चालणारे नाहीत आणि आज आपल्याला पारंपरिक ऊर्जेवरून अपारंपरिक ऊर्जेकडे जाणे फार गरजेचं आहे। आणि हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही काय केलं की सोलर ट्रीची एक उत्पत्ती आमच्या विभागामध्ये करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण बघितलं असेल की सोलर ट्रीला जसे फांद्या दिलेल्या असतात त्या फांद्याला आम्ही काय केलं की हे पॅनल्स लावलेले आहेत। 10-10 वॅटचे असे आम्ही 23 पॅनल्स याला लावलेले आहेत। या 10 वॅटपासून काय होतं की जेव्हा सूर्यापासून येणारी किरणे याच्यामध्ये पडतात, या एरियामध्ये पडतात, ते फोटॉन स्वरूपात असतात। फोटॉन पडल्यानंतर जंपिंग होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर ती स्टोअर होतं बॅटरीमध्ये। बॅटरीचं कनेक्शन बॅटरी दिलेल्या आहे, त्याच्यासाठी 2 बॅटरी दिलेल्या आहेत 200 अँपिअर अवरच्या आणि त्या साधारणतः स्टोअर झाल्यानंतर त्याला आपण कन्व्हर्ट करतो सर इन्व्हर्टरच्या सहाय्याने अल्टरनेट करंटमध्ये, कारण तो डीसी मध्ये स्टोअर होतो, त्याला एसी मध्ये कन्व्हर्ट करतो आणि एसी मध्ये आपले सगळे जे अप्लायन्सेस जे लावलेले जे लाईट्स लावलेले आहेत आपल्याकडे, हे लाईट्स आपण 2-2, 3-3 वॅटचे हे सगळे त्याच्यावरती आपण चालू करतो सर। याच्यामध्ये का उद्देश असा आहे की एखादा कोणी थकलेला आहे, भागलेला आहे, त्याला बसायचं असते झाडाखाली, पाणी पित असतो, सोबत आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतात तर त्याचा कधी डिस्चार्ज होत राहतो। त्याच वेळेला याला आम्ही पोर्ट्स असे दिलेले आहेत सर की या पोर्ट्सला तुमचं कनेक्शन लावून कंटिन्यूअस तुमचं चार्जिंगसुद्धा होऊ शकतं आणि तुम्ही इथं या छत्रछायेखाली बसून तुम्ही आस्वादसुद्धा घेऊ शकता। विशिष्ट तुम्ही जर रात्रीला याचं बघितलं असेल तर याच्यामध्ये लाईटिंगची सुरू व्यवस्था केलेली आहे आणि इतकं सुंदर असं तुम्हाला दिसायला मिळेल रात्रीच्या प्रकाशामध्ये। एक एक्सलंट प्रकारचे तुम्हाला प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळेल सर। याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे एक प्लग दिलेला आहे, आपण याला जर सुरू केलं तर इकडलं कनेक्शन आपण एक मोटरला दिलेलं आहे। याच्या सहाय्याने तिथं जी मिनी दाल मिलचं जे ग्रेडर आहे ते या पावरवरती चालतं। त्याच्यासाठी आम्ही ग्रीन मॅट टाकलेली आहे, लोकांना थोडंसं आल्हादकारक वाटावं, बसायसाठी थोडंसं बरं वाटावं, हा कॉन्सेप्ट ठेवून आम्ही या प्रकारचं सोलर ट्री सर या विभागामध्ये डेव्हलप केलेली आहे। साधारणतः खर्च जर याला आपल्याला 1.5 लाख रुपये आलेला आहे आणि जर आपल्याला जास्त प्रमाणात त्याला याचा जर एरिया जास्त कव्हर करायचा असेल तर आपलं थोडं पॅनल्स वाढवावं लागतील, जेणेकरून पूर्ण 100% आच्छादित केला जाईल आणि इथं जी सावली आहे काही ठिकाणी गॅप दिसतो आपल्याला, तो गॅप न दिसता तो पूर्ण कव्हर होईल। साधारणतः आमचा तो कॉन्सेप्ट आहे की याला जास्तीचे ब्रांचेस देऊन पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे सर। जर याबाबत तुम्हाला कुठलीही माहिती लागत असेल तर आमचं एक विभाग आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे, ज्याचं नाव आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग। आपण या विभागाला भेट द्या आणि याबाबत सर्व काही जे काही गॅजेट्स आहेत जे अपारंपरिक ऊर्जा स्रोतवर चालतात त्याबाबतची माहिती आमच्याकडे सर्व संशोधन शास्त्रज्ञ आपणास असिस्ट करतील आणि आपणास त्याबाबतची माहिती देतील। धन्यवाद सर।